Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. छत्रपती शिवाजी महाराज की तुझी सांग ना काय आहे ती, तुझी काय आहे सांग. तू कोण आहेस? प्रेस चालू होती इथं. आमची घोषणा झाली, आम्ही घोषणेची अडचण आहे तुला. कोण बोलला त्यांना? जर हत्याचा कट रचत असेल तर पूर्ण राजकीय लोकांना याच्या पाठीमागचा मास्टरमाइंड कोण आहे हा लवकरात लवकर शोधावा, अन्यथा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या ठिकाणी एवढं सांगतो. ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी कुणी हत्याचा कट रचलेला आहे त्यांना आमचं आव्हान आहे, तुम्हाला जे काय करायचं असेल ते समोरासमोर करा. प्रत्येक वेळेस आमच्या समाजाचं संरक्षण करतोय आम्ही. संविधानाच्याच भाषेत बोलतोय, संविधानाच्याच भाषेत बोलतोय आम्ही. एवढा वेळ आम्हाला तुमचा अधिकार काय आम्हाला अडवता तुम्ही? एका दोन करून काय सांगता तुम्ही? सांगा आम्हाला. तुमच्या प्रेसच्या वेळी आम्ही आलो का? सांगा आम्हाला तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, कोटी मराठा. जरंगे पाटील तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरंगे पाटील तुम आगे पढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा. वचनाची अडचण असेल तर सांगा हो. कोणाला हा अडचण असेल तर कोणाला आम्ही कोणाला एक शब्द बोललो का? इथं पत्रकार आहे, मीडिया साक्षीला आहे, मीडिया साक्षी आहे. इथं तुमचे पोलीस आहेत, इथं कर्मचारी आहेत. म्हणजे तुमच्या तक्रार कोणी केली? तक्रार कोणी केली? घोषणा दिली तक्रार कोणी केली? त्यासाठी पोलीस फोर्स दिले का अशा लोकांना तुम्ही? सरळ विचार ना, त्याच्यासाठी पोलीस फोर्स दिले का? आमच्या दरोडा दिले का पोलीस फोर्स? काय नंतर पिऊन लावली काय केलं? दारू पिऊन लावली काय नंतर काय झालं ना ती चांगली विचारत आला. ठीक आहे, तुमची चुकी नाही, परंतु आमची विनंती आहे तुम्हाला, अशा लोकांना तुम्ही जावरा, तुम्ही प्रोटेक्शन देऊन आमच्यावरती लोक सोडू नका. अशी दबाव आणू नका, दबावाला बळी पडणार नाही. काहीच नाही, अजिबात काय दबाव नाही. तुझी सांग ना काय आहे ती, तुझी काय आहे सांग. तू कोण आहेस? काय झालं सोडून देतो. आम्ही तुमच्या प्रेसला आल्यावर येऊन घोषणा दिल्या तर आमची पण प्रेस होती. कुठली? आमची पण प्रेस होती. मग आत्ताच कसं आलाय तर घोषणाची अडचण तुम्हाला? कोण म्हणलं घोषणाची अडचण आहे? मी आवाज बोललो. काय घोषणा कशासाठी दिल्या? घोषणा देणार ना, प्रेस चालू होती इथं. आमची घोषणा झाली, आम्ही घोषणाची अडचण आहे तुला? घोषणाची अडचण आहे काय? अजून द्या. अरे एवढं काय मराठ्यांचं, एवढं कशा मराठ्यांचा राग आहे तुम्हाला? तुम्हाला कशाबद्दल राग आहे आमचा? एवढा ओबीसीचा राग, एवढा ओबीसीचा राग. आम्हाला ओबीसीचा आमच्याकडे माणसं नाही, आमच्याकडे माणसं नाहीत. तुमच्याकडे माणसं आण ना. किती माणसं आहेत कोण आहे माहित आहे ना? आमच्याकडे माणसं नाहीत काय? आम्ही अल्पसंख्याक वाटलो काय? येतील ना. तू घेऊन आला म्हणजे शाळा आला काय? घेऊन आला माहिती तुला काय घेऊन आला काय बघतो? चल जाहीर वर आहे. तुझ्या बापाची आहे का? लागलाय बोलाय. सार्वजनिक मालमत्ता
परत मागणं गोष्ट मागणं काय तुमचं कोणी येणार नाही परत माऊली म्हणजे कशासाठी पण काय तुमचं कोणी येणार नाही का कोण बोलला म्हणजे कशाला एवढं काय मोगला लागली काय नाही मोगला लागली का त्याची मोगला लागली का आम्हाला तर जगायच नाही का अरे मोगला लागली का आमच्या नेत्याची जगायच नाही. आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद पंढरपूर विश्रामगृहावरती होती. अचानक ठरलेली पत्रकार परिषद होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत धनाजी साखळकर हे त्यांचे कार्यकर्त्यांना घेऊन रेस्ट हाऊसवरती आले. त्यांनी पंढरपूरमध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली की यामध्ये प्रामुख्याने जरांगे पाटील यांना जी धमकी देण्यात आलेली होती त्याचा निषेध करून जरांगे पाटील हे 11 वाजता माहिती देणार आहेत. या संदर्भात माहिती दिली. मात्र हे 2 गट समोरासमोर आल्यानंतर घोषणा दिल्या. लक्ष्मण हाके यांच्याकडे बघून घोषणा दिल्या. त्यामुळे 2 गटामध्ये वातावरण चिघळलं